एखाद्या देशाची लोकसंख्या ही त्या देशाची खरं पाहिलं तर ॲसेट असते. पण ते ॲसेट म्हणून तर काम करणार आहे, जर त्यांच्या हातामध्ये रोजगार आहे. अनएम्प्लॉयमेंट जेवढा जास्त असेल, तेवढीच तीच लोकसंख्या एक लायबिलिटी किंवा बर्डन म्हणून काम करत असते. आज आपण बघतोय की भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. खालोखाल आहे कोण तर चीन आहे. पण चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सर्वात जास्त मोठा आहे. तर 30% पेक्षा पण जास्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कॉन्ट्रीब्युट हा करतो चीन. तेच भारताचा रोल किती आहे? भारताचा 3% पेक्षा पण कमी आहे. आणि म्हणून भारतामध्ये आपण बघतोय की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर तेवढा मोठा झालेला नाही जेवढा सर्व्हिस सेक्टर झालेला आहे. आणि म्हणून अनएम्प्लॉयमेंट रेट कुठंतरी जास्त असण्यामागे हा कारण आहे. आणि म्हणूनच हे आता काउंटर करण्यासाठी भारताने नीती आयोगाने एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेला आहे, ज्याला म्हटले नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन. या मिशनच्या अंतर्गत भारताचा जो जवळपास 13 ते 14% जीडीपी मध्ये जो कॉन्ट्रीब्युट करतोय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, तो डबल म्हणजे जवळपास 25 किंवा 25 पेक्षा जास्त करण्याचा टार्गेट आहे 2035 पर्यंत. पण हे खरंच होईल का? काय प्लॅन केलेलं आहे याबद्दल मी डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल.